बाळांनो आता लक्ष ठेवा, अगदी साधं गणित आहे, एकदम तोंडी गणित आहे. चेतना स्टोर्स वाल्यानं पेड टोटल GST ऑफ रुपीज 1,05,000 रुपये ॲट द टाइम ऑफ परचेस. खरेदी करताना चेतना स्टोर्स वाल्यानं काय केलं, माल खरेदी करताना ट्रकभर माल घेतला, पूर्ण ट्रक भरला आणि त्याच्यावर त्यानं फक्त GST परचेस व्हॅल्यू वेगळी ती देऊन त्यानं 1,05,000 रुपये GST फक्त भरला तिथं. अँड कलेक्टेड GST रुपीज 1,22,500 रुपये ॲट द टाइम ऑफ सेल ड्युरिंग. म्हणजे त्यानं तो माल ट्रकभर माल आणला आणि तो विकला आणि विकल्यानंतर त्यानं आउटपुट टॅक्स किती घेतला, 1,22,500 रुपये घेतला. तर त्यानं फाइंड द GST पेएबल बाय चेतना स्टोर्स. बघा माझं दुकान आहे चेतना स्टोर्स. मी काय केलं, ट्रक घेतला, सांगलीला गेलो, मालाची यादी दिली, त्यांनी ट्रक भरून माल दिला, मालाचं पैसे दिलं. पुन्हा त्या मालकानं सांगितलं, पवार सर तुम्ही माझ्या मालाचं पैसे दिलं, त्या मालावर बसलेला GST द्या. मग GST त्याला मी दिला, 1,05,000 रुपये GST भरला, माझ्या खिशातलं पैसे भरलं. म्हणजे त्याला 1,05,000 रुपये काय केला, माझा इनपुट झाला. तो माल घेतला, घरात आलो इस्लामपुरात, दुकानात ठेवला आणि तो पूर्णपणे माल विकला. विकलेल्या मालाचं पैसे एका बाजूला ठेवलं आणि त्याच्यावर गोळा झालेला आलेला GST एका बाजूला ठेवला. तो गोळा झालेला जो GST आहे तो माझा 1,22,500 रुपये GST मी घेतला, कलेक्ट केला, गोळा केला, त्याला म्हणायचा आउटपुट टॅक्स. मग ते माझं जे आलेलं पैसे होतं त्या पैशातून मी भरलेला GST 1,05,000 रुपये वजा काढून बाजूला घेतला आणि माझ्याजवळ जे राहिलेलं पैसे होतं त्याला म्हणायचा पेएबल GST पेएबल बाय चेतना स्टोर्स. किती, 22,000 रुपये. कारण मी पहिल्यांदा घेतला 1,22,500, पण मी पहिल्यांदा तो माल आणताना मी पहिल्यांदा पैसे 1,05,500 रुपये भरलेले आहेत. मग मी पैसे भरलेलं काढून घेतलं माझं, मला पैसे, आणि राहिलेलं गव्हर्नमेंटला दिलं. म्हणजे GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट किती आहे, 1,22,500 वजा 1,05,000. मग 1,00,000ला 1,00,000 गेलं, 500ला 500 गेलं, 22,000 रुपये फक्त मी देणं आहे गव्हर्नमेंटचं. मग ते 22,000 रुपये फक्त मी गव्हर्नमेंटला दिलं. आणि जर समजा आपल्याला ते पैसे जर द्यायचं GST आणि GSTला जर द्यायचं असतं तर 11,000 रुपये मी इनवॉइसवर दाखवलं असतं. ओके, थँक्यू.